मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी मानिनीला सांगते, सगळेजण माझी किती काळजी घेतात आणि जीवांचं तर सोडाच, सारखे माझ्या मागे पुढे असतात. अहो, तुम्हाला माहिती आहे, माझ्या हाताला लागल्यापासून अगदी कपड्यांच्या घड्यासुद्धा तेच करायला लागलेत. तेव्हा मानिनी हसते आणि विचारते, अगं काय सांगतेस नंदिनी? असं म्हणून आता त्या दोघीही हसतात. त्यावेळी नंदिनी म्हणते की म्हणूनच मला त्यांचा दिवस ना खूप खास करायचा आहे. त्यावेळी मानिनी म्हणते, दिवस? अगं पण तुझ्या बरं लक्षात आहे सगळं, म्हणजे परवा जीवाचा वाढदिवस येतोय त्याबद्दल बोलतीयस ना तू? तेव्हा नंदिनी माहीत नसल्यासारखं नाटक करते आणि म्हणते, ओ अच्छा, म्हणजे परवा जीवाचा वाढदिवस आहे. बरं झालं हा आई तुम्ही सांगितलं. अहो मला ना माहीतच नव्हतं. असं म्हणून ती मानिनीपासून नजर चोरत असते. त्यावेळी मानिनी हसते आणि म्हणते, नंदिनी बरं झालं बाई तू ॲक्ट्रेस वगैरे झाली नाहीस. तेव्हा नंदिनी म्हणते, का हो आई? मानिनी म्हणते, फार काही जमत नाही बाई तुला, कारण तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय सगळं, उगीच तू नाटकं करतीयस. मग नंदिनी एकदमच शांत राहते आणि गालातच हसते. आता मला सांग, काय काय केलंय बरं जीवाच्या बड्डेचं प्लॅनिंग? त्यावेळी नंदिनी सांगते, अहो प्लॅनिंग वगैरे असं काहीच केलेलं नाहीये. तेव्हा मानिनी विचारते, का ग? मग नंदिनी सांगते, अहो काय करायचं आई, मला जरा ना 1 मंथ ॲनिव्हर्सरी नंतर ना धडकीच भरलीये. हो म्हणजे आपण छान प्लॅनिंग करायचं आणि त्यांना जर नाही आवडलं तर उगीच त्यांचा दिवस खराब जाईल आणि ते मला नाही आवडणार. तेव्हा मानिनी म्हणते, असं काहीही होणार नाही. का सांगू का तुला नंदिनी? अगं त्या दिवसापासून आतापर्यंत किती काय काय गोष्टी घडल्या आहेत तुमच्यामध्ये. म्हणजे बघ हा, जीवाने तुला दीपक पासून वाचवलं, त्यानंतर तुला बरं नाहीये म्हणून तुझी काळजी घेतोय, अगदी तुझ्या पुढे मागे करतोय असं तूच तर म्हणतीयस. आणि पसारे बहादर असा माझा मुलगा आता कपड्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवतोय, म्हणजे आता कमाल झाली की नाही? आणि पार्थ व त्याच्यामधली दरी सुद्धा आता कमी झालीये. ही एक अगदी उत्तम गोष्ट झालीये. म्हणजे थोडक्यात काय, गोष्टी बदलतायत आणि जीवा सुद्धा बदलतोय. याचा अर्थ थोडक्यात काय, तू ह्या ज्या काही गोष्टी करतीयस ना त्या अशाच करत राहा. अगं कर, तू ना बड्डेचं प्लॅनिंग कर. तेव्हा नंदिनी अगदी उत्साहातच सांगते, आई खरं सांगू, मला तर आवडेल बड्डेचं प्लॅनिंग करायला, आणि आता तुम्ही बोललात ना तर जरा ना मला धीरच आलाय, पण नक्की करू ना आई? तेव्हा मानिनी म्हणते, हो कर ग बाई. त्यानंतर नंदिनी म्हणते, पण मला ना तुम्हा सगळ्यांची मदत लागेल हा. तेव्हा मानिनी म्हणते, हो अर्थात. मी आता एक काम करते, मी पार्थ आणि मिथुन भाऊजींना आता सांगते, आपण सगळे मिळून. तेव्हा नंदिनी म्हणते, अहो गुपचूप, प्लीज गुपचूप करायचंय आपल्याला हे सगळं, त्यांना कळू न देता. तेव्हा मानिनी म्हणते, हो करूयात ना, पण कुठे करायचं? तुमच्या खोलीत? मग नंदिनी म्हणते, अहो आमच्या खोलीत नाही हा, आमच्या खोलीत केलं आणि त्यांना जर कळलं ना मग झालंच आपल्या प्लॅनिंगचा बट्ट्याबोळ. आपण तुमच्या खोलीत करूयात का, असं नंदिनी विचारते. मग मानिनी म्हणते, हो करूयात की, अगदी चालेलच, डन. असं म्हणून दोघीही एकमेकींच्या हातावर टाळ्या देतात. मग ज्या हाताला लागलेलं असताना त्याच हातावर मानिनी नेमकी टाळी देते. तेव्हा नंदिनीचा हात थोडा दुखतो, तर मानिनी उत्साहातच म्हणते, सॉरी हां सॉरी. दुसरीकडे काव्या कपाटामध्ये आपली कपडे व्यवस्थित ठेवत असते. मग आता तिला आठवतं की जीवाला मी हे जॅकेट दिलं होतं. ती ते जॅकेट आता हातात घेते आणि पार्थकडे हे कसं आलं याचा विचार करते. त्यानंतर तिला आठवतं की जेव्हा आम्ही दोघे म्हणजे जीवा आणि मी कॅफेमध्ये भेटलो होतो तेव्हाच मी हे जीवाला गिफ्ट केलं होतं आणि त्याला खरंच खूप आवडलं होतं ते जॅकेट. तेवढ्यातच पार्थ तेथे येतो आणि विचारतो, काय हो काव्या, खरंच तुम्ही ना खूप ग्रेट आहात हां, कारण मी हे जॅकेट किती दिवस शोधत होतो आणि तुम्ही ते शोधून सुद्धा दिलत. अहो पुरुषांचं ना वेगळंच असतं, त्यांना नजरेसमोरची गोष्ट सुद्धा दिसत नाही, पण स्त्रियांना नजरेसमोरची नसणारी गोष्ट सुद्धा दिसत असते. अहो कुठं होतं हे जॅकेट? माझं पिवळं जॅकेट होतं ना ते सापडतच नव्हतं, अगदी बरेच दिवस. सांगा ना कुठे सापडलं तुम्हाला हे जॅकेट? तेव्हा आता काव्य विचारते, काय हे जॅकेट तुमचं आहे? मग आता पार्थ म्हणतो, हो माझंच आहे हे जॅकेट. असं म्हटल्याबरोबर त्याच्या लक्षात येतं. तो म्हणतो, नाही 1 मिनिट हां. आता त्याला आठवतं की कशा प्रकारे जेव्हा मी नंदिनीला भेटायला चाललो होतो आणि आम्हाला मंदिरात भेटायचं होतं तेव्हा नेमकंच हे जॅकेट मी जीवाकडून घेतलं होतं. मग आता हे सगळं आठवल्यानंतर पार्थ सांगू लागतो, हे जॅकेट जीवाचं आहे, म्हणजे आता माझं झालं, कारण मंदिरात जाताना मी त्याच्याकडूनच हे जॅकेट मागून घेतलं होतं आणि नंतर ते जॅकेट दिलंच नाही, द्या बरं टाळी, असं पार्थ गमतीनेच तिला म्हणतो. तेव्हा काव्याला राग येतो आणि ती दुसरीकडे पाहत.
तेव्हा काव्या रागातच म्हणते, नाही, असं काही नाहीये, कारण जी गोष्ट आपली नाहीये ती दुसऱ्याची आहे. त्या गोष्टीवर आपण कधीही हक्क दाखवायचा नसतो किंवा हक्क सुद्धा गाजवायचा नसतो. मग काव्याला अचानक एवढं झालं तरी काय चिडायला हा प्रश्न पार्थला पडतो. तो विचारतो, म्हणजे मला नाही समजलं. काव्या काहीच बोलत नाही. तेव्हा पार्थ गमतीनेच पुन्हा विचारतो, काय तुम्ही सुद्धा तुमच्या नंदिनी ताईचं काही ना काहीतरी ढापलं असेलच ना, अगदी स्कार्फ वगैरे. मग आता काव्या त्याच्याकडे पाहतच राहते. त्यानंतर पार्थ म्हणतो, मला आत्ता टोटल लागली. तेव्हा काव्या खूपच घाबरते आणि आश्चर्याने पार्थकडे पाहते. तो पुन्हा पुन्हा म्हणतो, आत्ता लागली मला टोटल. तर काव्या लगबगीने त्याच्याकडे जात त्याला विचारते, काय हो, कसली टोटल लागली? मग आता तो म्हणतो, मला जो संशय होता ना तो खरा ठरला. त्यानंतर पार्थ म्हणतो, मधली भावंड, अहो काही दिवसांपूर्वीच नंदिनी बरोबर माझी चर्चा झाली होती आणि तेव्हा नंदिनीला मी हेच सांगत होतो की ही जी काही मधली भावंड असतात ना, त्यांना असं वाटतं की सगळा हा जो काही अन्याय होतो ना तो त्यांच्यावरच होतो. त्यांना असं वाटत असतं की आपल्याला जी वागणूक मिळते ना ती सगळ्यांनाच वागणूक मिळत असते. अहो तुमच्या घरात तुम्ही लहान आहात आणि आमच्या घरात जीवा. आता तुम्हाला जीवाचं जॅकेट ढापलंय हे कळाल्यावर तुम्हाला लगेच राग आला. त्यावरूनच मला टोटल लागली. कारण जगातल्या कोणत्याही 2 नंबरच्या भावंडांवर अन्याय झाला, तुम्हाला असं वाटतं की तुमच्यावरच अन्याय झाला. तुम्ही त्याला लगेचच रिलेट करता. मला एक सांगा, तुमच्या नंदिनी ताईने तुमच्याकडून काही ढापलंय का? तेव्हा काव्या धक्क्यानेच पार्थकडे पाहते. तेव्हा ती स्पष्टपणे पार्थला सांगते, माझी सगळ्यात प्रिय आणि सगळ्यात जवळची गोष्ट आज तिच्याकडे आहे. तेव्हा पार्थला आता धक्काच बसतो की काव्या अशी काय बोलतीये. मग आता तो विचारतो, कुठली गोष्ट? तर काव्या आता काहीच उत्तर देत नाही. मग आता ती ते जॅकेट पुन्हा पार्थकडे देऊ लागते. तेव्हा तो म्हणतो, राहू द्या तो तुमच्याकडे. बालिके, आम्ही मोठी भावंड किती शूरवीर आहोत हे सिद्ध करण्याची संधी आम्हाला आता गमवायची नाहीये. आता हे जॅकेट आहे ना ते तुमच्या जवळच असू द्यात, कारण पिवळा रंग सुद्धा तुमच्यावर छानच दिसेल, असं तो अगदी लाडानेच तिला म्हणतो. तर काव्या मात्र डोळे वटारून त्याच्याकडे पाहू लागते. त्यानंतर आता ती ते जॅकेट ठेवण्यासाठी कपाटाजवळ जाते. मग तो असं डोक्याला हात लावतो आणि हसतच काव्याजवळ पुन्हा जात म्हणतो, अहो हो थांबा ना जरा, मला तुम्हाला जे सांगायचे ते राहूनच गेलं. जरा आईच्या रूममध्ये येताय का तुम्ही? तेव्हा काव्या अगोदरच म्हणते, नाही, मला नाही यायचं आईंच्या रूममध्ये. आता प्लीज तुम्ही जरा मला एकटीला सोडाल. मग आता पार्थ म्हणतो, मी मागितलेली प्रत्येक गोष्ट तुम्ही मला दिलीत, तुम्ही घ्या तुमची स्पेस, मी नाही करणार आता तुम्हाला डिस्टर्ब. असं म्हणून तो हसतो आणि काव्याला पुन्हा गमतीने म्हणतो की नाही, हां थोडा वेळच फक्त, मी डिस्टर्ब नाही करणार. तेवढ्यातच रम्या तेथे येते आणि म्हणते, पण मी करणार आहे हा डिस्टर्ब, बघा पार्थ मी काय आणलं आहे. असं म्हणून ती आता त्याला काहीतरी दाखवत असते. मग पार्थ म्हणतो, काय आहे ग यामध्ये? ती म्हणते, अरे आपले जे नागपूरचे क्लायंट आहेत ना त्यांनी आपल्यासाठी ऑरेंज बर्फी पाठवली आहे. तेव्हा पार्थ हसतो आणि म्हणतो, अरे वा. तेवढ्यातच आता पार्थला एक फोन येतो. तो मोबाईलमध्ये पाहतो तर आईचा फोन आल्याचं तो सांगतो. मग आता कॉल रिसीव्ह करतो, विचारतो, काय झालं आई? आणि मी मिथून काकांना घेऊन आलोच, हा थांब जरा, असं म्हणून तो फोन ठेवतो. तो आता जायला निघतो. रम्या म्हणते, काय अरे पार्थ, मी आले आणि तू निघालास? तो म्हणतो, काम आहे जरा, जावं लागेल. मग आता रम्या म्हणते, मला चांगलंच माहिती आहे की पार्थचं काय चाललंय. सगळेजण मामीच्या रूममध्ये एकत्र जमलेत. अगं तुला नाही बोलवलं का काव्या? तेव्हा काव्या रागातच म्हणते, मला नाही जायचं. असंही तिकडे जाऊन काय करणार काय आहे मी, असं ती जरा रागातच म्हणते. तेथून बाजूला होते तर रम्या मात्र गालातच हसते. इकडे मानिनी आता सर्वांचा रूममध्ये वेट करत असते. तेव्हा नंदिनी दरवाजा उघडून आतमध्ये येते. मग आता आतमध्ये आल्यानंतर मानिनी विचारते, काय ग किती वेळ? मला वाटलं आपला बेत आता बारगळतोय की काय. मग नंदिनी म्हणते, काय करू, ते जीवाना सतत अवतीभोवती असतात माझ्या. बरं 2 वेळा मी उठले तर उठले, पण त्यांनी मला काय हवंय असं म्हणून पुन्हा बसवलं. अहो काय करू, मला निघताच येईना, खूप कोंडी झाली माझी. शेवटी ते फोनवर बोलता बोलता जरा बाहेर गेले आणि मी चान्स मारून गुपचूपच इथे आले. तेव्हा मानिनी म्हणते, अगं पण हे छानच आहे की तो सतत तुझ्या अवतीभोवती करतोय, म्हणजे तू नाण्याची जरा दुसरी बाजू बघ ना. या निमित्ताने का होईना जीवा तुझी काळजी घेतोय. अगं नंदिनी, मला काय वाटतं माहितीये का, तुझा हात बरा झाला ना तरीही हे बँडेज जरा राहू दे, कारण हा गधाड्या आहे ना तो तुझी काळजी घेईल ना. त्यावरती नंदिनी हसते, म्हणते, आई
मग आता मानिनी म्हणते की बाई तुझ्या नवऱ्याला मी गोधड्या म्हटले, मला माफ कर. तेव्हा पार्थ आणि मिथुन भाऊजी कधी येणार? मी निघता निघता त्यांना मेसेज केला होता दोघांना, तेव्हा येतील. हां, ते येतीलच असं मानिनी सांगते. तेवढ्यातच आता कोणीतरी दरवाजा ठोठवतं. मानिनीला वाटतं मिथुन आला म्हणून ती दार उघडते, तर तो जीवा असतो. तेव्हा तुम्ही इथे असं आश्चर्याने नंदिनी विचारते. तेव्हा जीवा म्हणतो, हा प्रश्न खरं तर मी विचारायला हवा होता तुला. जरा 2 मिनिट मी बाहेर गेलो तर लगेचच तू इकडे निघून आलीस, लगेच चान्स मारलास तू. जरा स्वस्थ बसता येत नाही का ग तुला, असं तो चिडूनच विचारतो. तोंडाला टॉक टाईम आणि पायाला भिंगरी बसवून घेतली की काय तू? कारण आपण आजारी आहोत, आपल्याला बरं वाटत नाही, आराम करावा, एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही का? अगं कधीतरी ऐक माझं, कधीतरी. तेव्हा नंदिनी म्हणते, अहो किती बोलताय तुम्ही, मी पेशंट आहे ना, जरा तरी प्रेमाने बोला माझ्याशी, असं नंदिनी म्हणते. तेव्हा जीवा म्हणतो, बघ आई हे असं असतं, हा हेच, आता तू ओरड बरं हिला. मग मानिनी म्हणते, हो बरोबर आहे जीवा तुझं. काय ग नंदिनी, ऐकत नाहीस का तू अजिबात त्याचं? ऐकत जा ना जरा त्याचं, केवढी काळजी घेतोय तो, अजिबात वागायचं नाही. हा आता जीवा मी सांगितलं ना ती नक्कीच ऐकेन. तेव्हा आता जीवा विचारतो, झालं, माझ्या कपाळावर मूर्ख आहे असं लिहिलंय का? तेव्हा त्या दोघीही कपाळावर आता चेक करू लागतात मूर्ख लिहिलं की काय. मग जीवा पुन्हा शॉक होतो आणि विचारतो, काय चाललंय, मी खरंच मूर्ख आहे का? काय चाललंय काय तुमच्या दोघींचं, वेड्यात काढता की काय मला? मग आता नंदिनीला तो म्हणतो, चल वर तिकडे गोळ्या घ्यायच्या आहेत. ती म्हणते, अहो मी आत्ताशी आली आहे रूम मधला ना, थोड्या गप्पा तरी मारू द्यात. तेव्हा जीवा म्हणतो, अरे किती गप्पा मारणार, राहिलेल्या गप्पा जरा उद्या मार की, चल गोळ्या घ्यायची वेळ आली आणि आईला सुद्धा आता झोपू देत. मग मानिनी म्हणते, मला काही झोप लागत नाही हा इतक्यात, राहू दे जीवा, अरे तिला जरा गप्पा मारू देत, अरे तू जा ना, जा की जा. त्यानंतर तो तिथे टेबलवर पाहतो तर त्याला त्याच्या बाबांचं पुस्तक दिसतं. म्हणून तो म्हणतो, अरे बापरे, हे पुस्तक बाबांचं आहे ना, किती महिने झाले मी हे पुस्तक सापडतोय, मला ते वाचायचं होतं पण सापडतच नव्हतं. असं म्हणून ते पुस्तक तो घेतो आणि तेथेच आपला वाचत बसतो. त्या दोघीही त्याच्याजवळच उभ्या राहतात आणि मग जीवा म्हणतो, तुम्हाला गप्पा मारायच्या असतील ना तर मारा, मी इथेच बस. मग मानिनी म्हणते, अरे तू तुझ्या खोलीत जा आणि मग वाच वाटलं तर. तेव्हा जीवा म्हणतो, कशाला, बाबांचं पुस्तक आहे ना, उगीच काही झालं तर त्याला, त्यामुळे मी इथेच वाचतो आणि मग नंतर ठेवतो, आता तुमच्या चालू देत मग गप्पा. त्या दोघीही दरवाजाजवळ जाऊन उभ्या राहतात. मिथुन आणि पार्थ तेथे येतात तर मिथुनने पाहिलेलंच नसतं जीवा तिथे आहे. तो म्हणतो, चला चला चला, जे काही करायचं असेल ना ते जीवा येण्याच्या अगोदर करा. नेमकं जीवा हे बोलणं ऐकतो आणि विचारतो, काय काय करणार काय आहात तुम्ही? मग तो त्या दोघांजवळ जाऊन उभा राहतो आणि विचारतो, काय मिथुन काका, तुम्ही दोघे इथे कसे काय? तर आता त्या दोघांना प्रश्न पडतो, जीवाला सांगायचं काय? तर आता मिथुन पार्थ दोघेही एकमेकांकडे पाहतात, कारण जीवा समोर उभा असतो. तर दुसरीकडे काव्य आपली पुस्तकं व्यवस्थित ठेवत असते. तेव्हा रम्या तिच्याजवळ जाऊन बसते आणि तुझ्या नंदिनी ताईला बरं वाटते का विचारते. तेव्हा हळूहळू ती रिकवर होत असल्याचं काव्या म्हणते. मग रम्या म्हणते, चांगलं आहे, आणि तसंही घरातले सगळेजण तिची छान काळजी घेत आहेत. हा म्हणजे मामी स्वतः तिच्यासाठी सूप बनवतीये आणि जीवा तर काय, जीवाचं तर विचारू नका, तो तिला सूप भरवतोय, सतत आपला तिच्या पाठीमागे असतो. आणि तिचा नवीन मित्र पार्थ, तो सुद्धा खूप विचारपूस करत असतो हा तिची. आणि आता राहिली कोण, फक्त तू तर तिच्यावरून जीव ओवाळून टाकायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. अगं थोडक्यात काय तर तुझ्या ताईच्या मागे पुढे अख्खं घर झुलत असतं. तेव्हा काव्या रागातच तिच्याकडे पाहते आणि विचारते, काय मग, माझी ताई आहेच तशी, आणि आता तिची काळजी तर घेतलीच पाहिजे सगळ्यांनी, कारण एरवी नंदिनी ताई तर सगळ्यांसाठी खूप काही करत असते आणि मला खूप अभिमान आहे नंदिनी ताई माझी मोठी बहीण असल्याचा. मग रम्या हसते आणि म्हणते, अगं चांगलंच आहे की मग, म्हणजे तुला तर नंदिनी तुझी बहीण असल्याचा अभिमान आहे, जीवाला नंदिनी त्याची बायको असल्याचा अभिमान आहे, असंच म्हणाला ना जीवा सुद्धा पोलिसांसमोर. तेव्हा काव्या हे ऐकून एकदम शॉक होते आणि रम्याकडे पाहू लागते. तिला आठवतं की कशा प्रकारे सकाळी जेव्हा पोलीस आले होते तेव्हा जीवाने चक्क बायको म्हणून तिचा स्वीकार केला आणि बायकोचा मान देऊन तिला सर्वांसमोर घेऊन आला. हे सगळे प्रसंग आठवल्यानंतर तिला जरा वाईटच वाटतं.
काव्या हाच विचार करत असते तेव्हा रम्या विचारते, काय ग काव्या, तू नक्की कसला विचार करतेस? अगं म्हणजे मी नव्हते तेव्हा घरी, पण आईने मला सगळं काही सांगितलं. पण बरं झालं पार्थ आणि जीवाने त्या दीपकला फोडून काढलं ते. अगं त्याच लायकीचा आहे तो. पण मला ना एक कळत नाहीये काव्या, म्हणजे पार्थ आणि जीवाने हे सगळं आधीच का नाही केलं? म्हणजे दीपकने घरात घुसून जेव्हा तुझ्यावर हल्ला केला होता ना तेव्हा. काव्या म्हणते, नाही ग, त्या दिवशी सुद्धा ते दीपकच्या पाठीमागे अगदी गेटपर्यंत धावत गेले होते, पण दीपकना निसटला त्यांच्या हातातून. आणि त्याच रात्री जीवाने आपल्या एका सिक्युरिटी गार्डला कामावरून काढून सुद्धा टाकलं. आणि पार्थने तर त्यांच्या मित्राला फोन करून CCTV फुटेज वगैरे सुद्धा मागवून घेतलं. तेव्हा रम्या म्हणते, अगं पण पुढे काहीच नाही झालं ना त्याचं, म्हणजे दीपकने तुझ्यावर अटॅक केला तेव्हा पार्थ आणि जीवा जेमतेम गेटपर्यंत गेले. नंदिनीवर जेव्हा अटॅक झाला तेव्हा पार्थ आणि जीवाने मिळून त्या दीपकची अक्षरशः अख्खी कुंडली काढली आणि पोलिसांच्या मदतीने त्या दीपकची गल्ली शोधली आणि त्याला कुत्र्यासारखं अगदी फोडून काढलं. त्याला जन्माची अद्दल सुद्धा घडवली. अगोदर ठरवलं असतं त्या दोघांनी तर तुझ्यासाठी सुद्धा ते करू शकलेच असते ना, का नाही तर नंदिनीसाठी महाभारत घडवण्यापर्यंत मजल गेली, पण तुझ्यासाठी जे काही केलं ना ते फक्त वरवरचं केलं. असं आता उगीच रम्या काव्याच्या मनात काही बिही भरवू लागते. तेव्हा काव्याला आता शॉक बसतो. ती त्या गोष्टीचा विचार करते आणि उठून उभी राहते. रम्या उगीच तिचा ब्रेन वॉश पुन्हा एकदा करू लागते की बरं मला अजूनही कळत नाहीये, म्हणजे नंदिनीवर हल्ला झाला तेव्हा जीवाने जाणं आणि दीपकला मारणं हे सगळं पचवू शकते ग मी, परंतु पार्थचं काय? मला ना पार्थचं जरा आश्चर्यच वाटतं. तो कशाला उगीच गेला असेल? मला मान्य आहे नंदिनी अगोदर त्याची बायको होणार होती, पण झाली नाही ना बायको, मग तो का गेला असेल बरं? तेव्हा काव्या म्हणते, ते माझ्यासाठी असं म्हणून काव्या रियालिटी सांगत असते. तेव्हा रम्या रागातच म्हणते, अगं काव्या तुला कळतं की नाही, तू ना खरंच खूप भोळी आहे सगळं, कारण तुला जे काही सांगतील ना त्यावर तू लगेच विश्वास ठेवत असतेस. आणि मला नाही वाटत ग पार्थ तुझ्यासाठी गेला असेल, तो सुद्धा नंदिनीसाठीच गेला असणार. तेव्हा काव्याला आता धक्काच बसतो. मग ती विचार करू लागते. रम्या पुन्हा म्हणते, कमाल आहे ना, कारण नंदिनीचा आत्ताचा नवरा आणि आधीचा होणारा नवरा दोघांनाही किती काळजी आहे ना तिची. लकी आहे हा खूप नंदिनी, असं म्हणून ती काव्याला भडकवते. तेव्हा काव्या रागातच रम्याकडे पाहते. तेव्हा रम्या अजूनच गोडगोड बोलून काव्याला सांगू लागते, अगं मी मगाशी उगीच नाही म्हणाले की अख्खं घर अगदी नंदिनीच्या मागे पुढे फिरतय. अगं त्या नंदिनीला या घरात जेवढी किंमत आहे ना तेवढी अक्षरशः मला सुद्धा नाहीये, आणि तुला तर नाहीच नाही काव्या. असं म्हटल्याबरोबरच काव्या अगदी शॉक होऊन रम्याकडे पाहते. त्यानंतर ती म्हणते, पण मी ना ठरवलंय काव्या, आपलं म्हणणं जर कुणी ऐकून घेत नसेल तर आपल्याला असं काहीतरी करावं लागतं ज्यामुळे लोक ना आपल्याला सिरियसली घेतील. तेव्हा काव्या रम्याचं बोलणं आता ऐकू लागते आणि त्याच गोष्टीचा विचार करते आणि मग तिला विचार करायला या सगळ्या गोष्टी भाग पाडते आणि त्यानंतर म्हणते, विचार करून झाला की ही संत्रा बर्फी खा हा, आलेच मी, म्हणून ती बर्फी काव्याच्या हातात टेकवत तेथून जायला निघते. तर काव्या ही तिच्याकडे पाहतच राहते. मग दुसरीकडे आता जीवा मिथुनला विचारतो, अरे बोल ना जीवा, यायच्या आतमध्ये काय करायचंय नक्की? तेव्हा मिथुन विचारतो, इथे काय करताय? म्हणजे आय डोंट लाईक धिस जीवा, दिस इज द डिस्कस्टिंग. अरे तू जरी मला आपलं मानलं नाही ना तरीही चालेल, पण मी तुला ना आपलं मानतो आणि त्यातल्या त्यात ही रूम ना माझ्या दादा बहिणीची आहे. मी कधी सुद्धा येऊ शकतो आणि कधी सुद्धा जाऊ शकतो आणि मी आता माझा जातो, असं म्हणून मिथुन जायला निघतो. त्यावेळी पार्थ म्हणतो, नको नको, ही ना आईची खोली आहे. त्यानंतर मिथुन पलटी खात विचारतो, काय रे, काय काम आहे तुमचं पार्थ इथे? काय काम काय आहे? तेव्हा मानिनी विचारते, काय रे काय काम आहे बोला बरं. मग आता जीवा सुद्धा विचारतो, हो ना मीही तेच विचारतोय, काय काम आहे नक्की तुमचं इकडे दोघांचं? मग मिथुन म्हणतो की आम्ही असंच इथे फिरत फिरत आलो होतो, आईला बघितलं नाही ना, पण आता बघितलंय. आई तू कशी आहेस असं आता पार्थ विचारतो. मग आता आमचा श्रावण बाळ, हा हा असं मिथुन गमतीनेच म्हणतो. तर आता तो पुन्हा विचारतो, जीवा आता तू सांग, तू इथे कशाला आला होतास? मग जीवा म्हणतो, मी सुद्धा बराच वेळ झालं आईला बघितलं नव्हतं आणि म्हणूनच इकडे आलो, अगदी फिरत फिरत, आणि आता मी पुस्तक वाचतोय त्यामुळे मला ना डिस्टर्ब करू नका, असं म्हणून तो आता पुस्तक वाचू लागतो. तर आता हे सगळेच जण डोक्याला हात लावतात की हा जीवा इथून जायचंच नाव घेत नाही.
त्यानंतर हे चौघेही ठरवतात की आपण दुसऱ्या रूममध्ये जाऊन बोलूयात. मग आता ते चौघेजणसुद्धा चाललेले असतात तेव्हा जीवाची नजर त्यांच्यावर पडते आणि मग तो म्हणतो 1 मिनिट. तेव्हा सगळेजण पुन्हा थांबतात. तेव्हा जीवा त्यांच्याजवळ जात विचारतो, काय रे, काय चाललंय तुमचं सगळ्यांचं? काय प्रकार काय आहे हा? तुम्ही सगळेजण एकटेच निघाला आहात, मला काही सांगणार आहात की नाही? तेव्हा मानिनी विचारते, काय रे, कोण कुठे चाललंय? हे दोघे आलेत ते परत चाललेत. आता झालं ना, मला भेटायला आला होतात ना, जा या. हा मग आता येऊ का ग आई, असं पार्थ विचारतो. मानिनी म्हणते, हो या की. मिथुन आणि पार्थ हे थोडे पुढे जातात. मग मानिनी म्हणते, गेले ते, पण आम्ही आहोत हा इथेच. आता जीवा, तुला सुद्धा खोलीत जाऊन निवांत पुस्तक वाचायचं असेल ना, मग तू सुद्धा जा बरं. तेव्हा तो म्हणतो, मी इथे बसून वाचेन ना, तुमच्या चालू द्यात आपल्या गप्पा. मग मानिनी आता विचारते, काय कसं करायचं प्लॅनिंग? नंदिनी म्हणते, काय कसं करायचं म्हणजे? जे काही प्लॅनिंग करायचं ना ते जीवांच्या समोरच करायचं. तर मानिनी जीवाकडे पाहतच राहते. तर आता नंदिनी ही आता मोबाईलकडे पाहते आणि जीवाकडे पाहून गालातच हसते. दुसरीकडे मिथुन आणि पार्थ दोघेही किचनमध्ये येतात. तेथे आल्यानंतर मिथुन बडबड करू लागतो, आय डोंट लाईक धिस. नाही तेव्हा हा जीवाना स्वतःच्या खोलीमध्ये पडीक असतो आणि आज काय झालं अचानक त्याला? इकडे नुसता येऊन मानिनी वहिनींच्या रूममध्ये बसलाय. आय डोंट लाईक धिस, डिस्कस्टिंग, असा सारखा सारखा तो डायलॉग मारतो. पार्थ म्हणतो, शांत राहा काका, जरा शांत राहा. मग आता पार्थ म्हणतो, होईल सगळं, शांत राहा, मी कॉफी बनवतोय माझ्यासाठी, तुला घ्यायची का कॉफी? तेव्हा आता हो, दूध टाकून कॉफी दे, म्हणजे कसा आयुष्याचा वेगही वाढेल जरा, डिस्कस्टिंग, असं म्हणून पुन्हा पुन्हा तो ते डायलॉग मारतो. तर पार्थ आता त्याच्याकडे पाहून गालातच हसतो. तेवढ्यातच आता नंदिनीचा मेसेज आता पार्थच्या मोबाईलवर येतो. मग आता काय मेसेज काय आलाय असं मिथुन विचारतो, काही प्लॅन कॅन्सल झाला की काय? तर पार्थ हसतो आणि म्हणतो, नाही. तर आता प्लॅन तर आपला होणारच, असं पार्थ म्हणतो. तेव्हा मिथुन सुद्धा हसतो. दुसरीकडे जीवासमोरच या दोघीही गप्पा मारत बसतात. मग आता जीवाचं लक्ष त्यांच्याकडे जातं. तेव्हा नंदिनी म्हणते, माझं ठरलंय आई, आता कोणताही खेळाडू असू दे, खेळ खेळणार म्हणजे खेळणारच. तेव्हा जीवा विचारतो, काय बुद्धिबळ खेळायचंय का? मानिनी म्हणते, आमच्यामध्ये तोंड खुपसायचं नाही हा, तू तुझं वाच, आम्ही आमचं करतो काय करायचं. तेव्हा जीवा पुन्हा म्हणतो, तिच्या हाताला लागले आई, ती कशी खेळणार? नंदिनी म्हणते, मी डाव्या हाताने खेळे. मग मानिनी म्हणते, नाही म्हटलं ना एकदा, हे बघ, तू तुझं काम कर, आम्ही आमचं काम करतो, तू आला ना तर आमचा डाव फसेल. तेव्हा जीवा आश्चर्याने मानिनीकडे पाहतो आणि विचारतो, काय कसला डाव आता तुमचा फसेल? तेव्हा नंदिनी आता शॉक होऊन जीवाकडे पाहतच राहते. तिला वाटतं की जीवाला सगळं काही समजेल की काय. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मिथुन हा म्हणतो की चला आपण आपल्या फार्म हाऊसवर जाऊयात जीवाचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी. तेव्हा पार्थ म्हणतो, चालेल. त्यानंतर आता नंदिनी काव्याला याबद्दल सांगते की फार्म हाऊसवर जीवाचा बड्डे सेलिब्रेट करायचा आहे. हे ऐकून काव्याला धक्का बसतो. तेव्हा आता पनवेलजवळचं फार्म हाऊस का, असं काव्या विचारते. तर नंदिनी म्हणते की तुला कसं माहीत? काव्या थोडी घाबरते आणि तिला काहीच सांगत नाही. मग काही वेळानंतर जीवा रूममध्ये चाललेला असतो. तेव्हा काव्या आता त्याचा हात पकडते आणि म्हणते, थांबा हो नंदिनी ताईची जीवा, अहो उद्या तुमचा बड्डे आहे ना 12 नंतर, काहीतरी जगण्यामध्ये ट्विस्ट असलाच पाहिजे ना. तेव्हा जीवा विचारतो, कसला ट्विस्ट? तेव्हा काव्या त्याला काहीही बोलत नाही. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.